गाणगापूरला कसे जायचे, गाणगापूरमध्ये दर्शन कसे घ्यायचे, कुठे राहायचे, किती खर्च येतो, स्वतःची आपली कार जर असेल तर त्या संदर्भातील प्रवास, किंवा जर आपल्या स्वतःचं जर काही वाहन नसेल तर बसनी कशा पद्धतीने जायचं, या सर्व प्रश्नांची माहिती आपण आज थोडक्यात बघणार आहोत. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही गाणगापूरमध्ये आले, गाणगापूरमध्ये आल्यानंतर सुरुवातीला या पद्धतीने त्रिवेणी संगमावरती आल्यानंतर नदीला पावसाळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. तर आपण हातपाय धुवून किंवा वाटलंच तर आंघोळ वगैरे करून देखील दर्शन घेण्याकरिता त्या ठिकाणी येऊ शकतात. दर्शनामध्ये उंबराला प्रदक्षिणा घालून काही भक्तांना जर त्या ठिकाणी काही वाचन वगैरे करायचं असेल तर वाचन देखील करण्याची त्या ठिकाणी सुविधा आहे. वाचन झाल्यानंतर आपण किंवा दर्शन झाल्यानंतर त्याच ठिकाणी मंदिर आहे सुंदर असं. मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुन्हा आपण जे मुख्य मंदिर आहे त्यालाच श्री दत्त निर्गण मठ असं म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी देखील आपण जाऊ शकता. दर्शन वगैरे झाल्यानंतर आपल्याला जर आता राहायचं कुठं याची आता थोडक्यात माहिती बघूया. तर गाणगापूरमध्ये आल्यानंतर जो मुख्य बस स्टॉप आहे म्हणजे बस स्टँड आहे, त्या बस स्टँडच्या जवळच या पद्धतीने एक चौक आहे. या चौकाच्या मध्ये एक रोड हा त्रिवेणी संगमाकडे जातो, एक बस स्टँडकडे जातो. बस स्टँडच्या शेजारीच मुख्य मंदिर म्हणजे निर्गुण मठ याचा देखील प्रवेशद्वार आहे. आणि बस स्टँडच्या जवळ हा चौक आहे. या चौकाजवळ आल्यानंतर आपण त्रिवेणी संगमाकडे जाण्याकरिता त्या ठिकाणी रिक्षा पण असतात. त्यांचं जवळपास फेअर म्हणजे चार्जेस भाडं जे आहे ते 20 रुपये एका सीटचं जवळपास हे घेत असतात. आणि या चौकामध्ये आल्यानंतर एस टी स्टँडपासून चौकापर्यंत जेव्हा आपण आलात तर त्या ठिकाणी एक भक्तनिवास सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. भक्तनिवास श्री दत्त भक्तनिवास असं या भक्तनिवासाचं नाव आहे. या भक्तनिवासामध्ये देखील आपण राहू शकता. तर याचे चार्जेस किती आहे तर सीझननुसार याचे चार्जेस व्हॅरी होत असतात, परंतु 800 ते 1000 दरम्यान आपल्याला ह्या ठिकाणी चार्जेस पडू शकतात. रूम देखील या ठिकाणी मोठ्या आहे आणि जवळपास 4 ते 5 व्यक्ती सहज एका रूममध्ये राहू शकतात. त्याच ठिकाणी महाप्रसादालय देखील आहे, महाप्रसाद ग्रह. तर यामध्ये लॉटमध्ये महाप्रसाद हा होत असतो. महिलांना आणि पुरुष या ठिकाणी महाप्रसादचा लाभ जो आहे तो घेत असतात. महाप्रसाद हा पूर्णपणे मोफत आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्याला जर वाटलं या ट्रस्टला काही देणगी द्यायची, डोनेशन करायचं, तरी त्या ठिकाणी डोनेशन देण्याची सुविधा आहे. डोनेशन त्या ठिकाणी आपल्याला वाटलं तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा मोफत त्या ठिकाणी हा भक्त जे महाप्रसादालय आहे, महाप्रसाद गृह आहे, या ठिकाणी आपल्याला हा महाप्रसाद मोफत त्या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर बस स्टँड जे आहे, या बस स्टँड वरती आल्यानंतर शेजारीच मुख्य मंदिर त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे आणि बस स्टँडच्या जवळ राहण्याची भक्तनिवास देखील आहे. आता जेव्हा तुम्ही बस स्टँडच्या जवळ चौकामध्ये येतात तर चौकाच्या जवळच तुम्हाला जर ही जे आता आपण भक्तनिवास बघितलं ते जर फुल असेल किंवा दुसरीकडे तुम्हाला जर राहण्याचा विचार असेल तर एस टी स्टँडच्या जवळ जो चौक आहे या चौकात आल्यानंतर त्रिवेणी संगमाकडे जाण्याचा जो रोड आहे त्या रोडवरतीच असंख्य असे भक्तनिवास आहे. त्यामध्ये स्वामी समर्थ भक्तनिवास हे देखील एक भव्य दिव्य असं भक्तनिवास आहे. या भक्तनिवासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पार्किंगची सुद्धा मोठी व्यवस्था आहे. आपली स्वतःचं जर वाहन असेल तर त्या ठिकाणी पार्किंगची सुद्धा अत्यंत चांगली व्यवस्था आहे. भोजनालय देखील त्या ठिकाणी विविध भक्त निवास आहे. भोजनाची देखील विविध काही भक्त जे निवास आहे त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची देखील म्हणजे भोजनाची व्यवस्था आहे. काही ठिकाणी फक्त राहण्याची व्यवस्था आहे. आणि जे तिथं राहण्याचं जे रेंट आहे म्हणजे भाडं आहे ते प्रत्येक भक्तनिवासामध्ये वेगवेगळं भाडं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्याला अत्यल्प दरामध्ये सुद्धा या ठिकाणी भक्तनिवास हे मिळू शकतात. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला त्रिवेणी संगमाकडे जात असताना जे भक्तनिवास आहे
वॉकिंग डिस्टन्सवरती सुद्धा आहे, खूप दूर पण नाही आहे. तुम्हाला वाटलं तर रिक्षा पण करू शकता. एका व्यक्तीकरिता 20 रुपये रिक्षाचं जवळपास हे भाडं असतं. त्याचसोबत अष्टतीर्थ दर्शन देखील आपल्याला जर करायचं असेल तर रिक्षा असेल किंवा तुमचं स्वतःचं जरी व्हेकल असेल, फोर व्हीलर असेल, तरी देखील आपण अष्टतीर्थ दर्शन हे करू शकता. स्वतःचं वाहन नसेल तर तिथे रिक्षा पण भरपूर आहे. रिक्षा एका व्यक्तीच्या जवळपास किंवा कंबाईन देखील 200 ते 300 रुपये एका रिक्षाचं हे भाडं असतं अष्टतीर्थ दर्शनाकरिता. पूर्ण आपले किती 3-4 व्यक्ती जरी असतील तरी एका रिक्षामध्ये ते अष्टतीर्थ दर्शन त्या ठिकाणी आपण करू शकता. अशा पद्धतीने गाणगापूरचं आपण कसं दर्शन घ्यायचं, कुठं राहायचं, राहण्याचे भक्तनिवास कुठं आहे त्याची थोडक्यात माहिती बघितली. किती त्या ठिकाणी रेंट असू शकतं, महाप्रसादालय कुठं आहे याची थोडक्यात आपण माहिती बघितली. जे श्री दत्त भक्तनिवास आहे त्या ठिकाणी देखील राहण्याची आणि पार्किंगची, स्वतःचं जरी आपलं वाहन असेल तर पार्किंगची देखील भरपूर अशी सुविधा आहे. महाप्रसाद गृह देखील त्याच्या समोरच आहे. त्यानंतर आता हे जे गाणगापूरचं बस स्टँड या पद्धतीने आहे. या गाणगापूरच्या बस स्टँडच्या एका बाजूला मुख्य जे निर्गुण गृह मुख्य मंदिर आहे त्या मंदिराकडे जाण्याचा एक रस्ता आहे आणि या एस.टी. स्टँडच्या एका बाजूला भक्तनिवास म्हणजेच जो त्रिवेणी संगम आहे तिकडे जाण्यासाठी जो चौक आहे तो एक आपल्याला उतरल्यानंतर पाहायला मिळतो. त्यानंतर आता ज्या व्यक्तींकडं स्वतःचं वाहन नसेल आणि त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घेण्याची इच्छा असेल आणि आपल्याला दर्शनाकरिता बोलवलेलं जरी असेल, कारण दर्शन हे कोणाच्याही त्या ठिकाणी नशिबात आपल्याला पाहायला मिळत नाही. काही व्यक्तींनाच त्या ठिकाणी आपोआप हे दर्शन जे आहे ते होत असतं आणि त्याकरिता स्वतःचं जर वाहन नसेल आणि आपल्याला महाराष्ट्रातून किंवा इतर ठिकाणावरून जर यायचं असेल तर कसं यायचं असं देखील प्रश्न हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो. तर त्या ठिकाणी आपण ज्या तालुक्याच्या जवळ असतात, ज्या जिल्ह्याच्या जवळ राहत असाल तर त्या ठिकाणावरून सोलापूर या ठिकाणची बस जर आपल्याला मिळाली किंवा आपण रेल्वेने जरी आलात तरी गाणगापूरला डायरेक्ट थेट रेल्वे देखील आहे. रेल्वे स्थानकावरून अत्यंत जवळच गाणगापूरचं मंदिर देखील आहे. रेल्वेने सुद्धा आपण येऊ शकता, परंतु जर रेल्वे देखील आपल्याला उपलब्ध होत नसेल तर आपल्याकडं जर बस जर असेल आपल्या जवळपास तर सोलापूरला यायचं. सोलापूरला आल्यानंतर बस स्टँडवरती उतरल्यानंतर आपल्याला अक्कलकोटला जाण्याकरिता खूप साऱ्या बस आहे. जवळपास दर 15 मिनिटाला, अर्धा तासाला या बस आहे. गाणगापूरला देखील जाण्याकरिता ज्या बस आहे त्याचं देखील वेळापत्रक तुम्ही पाहू शकता. इथं गाणगापूरला जायला बस आहे. त्यानंतर आपल्याला वाटलं पंढरपूरला जर जायचं सोलापूरवरून तरी पंढरपूरला जायला देखील जवळपास दर 30 मिनिटाला ही आपल्याला बस त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे पंढरपूरला दर 30 मिनिटाला सोलापूरवरून बस आहे. त्यानंतर गाणगापूरला देखील खूप साऱ्या अशा बस आहे. अक्कलकोटला देखील जाण्याकरिता दर अर्धा तासाला 15 मिनिटाला त्या ठिकाणी बस आहे. त्यामुळे सोलापूरला आल्यानंतर तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता. अक्कलकोटवरून गाणगापूरला पण देखील बसची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत बस या आपल्याला पाहायला मिळतात. अक्कलकोटला तर दर 15 मिनिटाला बस आहे. सोलापूरवरून दर 15 मिनिटाला अक्कलकोटला बस आहे. अक्कलकोटपासून पुढे गाणगापूरला पण त्या ठिकाणी आपल्याला बस अर्धा तासाला जवळपास पाहायला मिळतात. अर्धा ते 1 तासाला अक्कलकोटवरून गाणगापूरला बस आहे. आणि सोलापूरवरून तुम्हाला जर तुळजापूरला जर जायचं असेल तर तुळजापूरला देखील बसेसच्या फ्रिक्वेन्सी या जास्त आहे. जवळपास अर्धा ते 1 तासाला आपल्याला बस पाहायला मिळते. तर त्यामुळे राहायचा कसं यायचं याची देखील आपण थोडक्यात माहिती बघितली. अक्कलकोटवरून पुण्याला जर जायचं असेल तर अक्कलकोटचं आगाराचं जे वेळापत्रक आहे, अक्कलकोटवरून डायरेक्ट तुम्ही पुण्याला देखील जाऊ शकता. स्वारगेटला, अक्कलकोटवरून मुंबईला देखील बस आहे. अक्कलकोटवरून ठाण्याला, अक्कलकोटवरून अहमदनगरला, अक्कलकोटवरून सोलापूरला, कलबुर्गी, अफजलपूर, गाणगापूर या ठिकाणी सातत्याने बस सुरू असतात. सोलापूरवरून देखील थेट पुणे, नाशिक, नगर, सातारा असेल, सांगली या ठिकाणी भरपूर अशा बस या सातत्याने सुरू असतात. तर बसेसचा देखील पर्याय जर स्वतःचं वाहन नसेल तर बसेस मार्फत सुद्धा तुम्ही येऊ शकता. तुळजापूरला दर 30 मिनिटाला बस आहे. सकाळी
पहाटे 5 वाजता या बस सुरू होतात, तर रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत सोलापूरवरून तुळजापूरला जायला बस आहे. सोलापूरवरून पंढरपूरला जायला जवळपास दर 30 मिनिटाला बस आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी 6 पासून रात्री जवळपास 11 11:30 पर्यंत बसेस या सुरू असतात. त्यामुळे सोलापूर हा अत्यंत, ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन नसेल तर सोलापूर हा अत्यंत योग्य पर्याय आहे. सोलापूरवरून आपल्याला पंढरपूर, त्यानंतर अक्कलकोट, गाणगापूर, पुन्हा सोलापूरवरून तुळजापूर असा पर्याय हा आणि अत्यंत गर्दी देखील फार त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळं बसेसचा देखील, जर स्वतःचं वाहन नसेल तर बसेसमधून सुद्धा तुम्ही येऊ शकता. हे आपल्याला गाणगापूरचं बस स्टँड पाहायला मिळतं. तर गाणगापूरवरून देखील थेट गाणगापूरवरून थेट अक्कलकोटला जायला देखील सकाळपासून सातत्याने बस असतात, रात्री देखील बस या बऱ्यापैकी सुरू असतात. तर या पद्धतीने आपण दर्शन जे आहे ते गाणगापूरचं घेऊ शकतात. यामध्ये आपण कसं यायचं, आल्यानंतर कशा पद्धतीने दर्शन घ्यायचं, दर्शन नंतर राहण्याची सुविधा कुठं आहे, कोणते कोणते भक्त निवास आहे, त्या ठिकाणी किती रेंट असू शकतं, किती भाडं असू शकतं, ऑटोनी जर जायचं असेल तर त्याची देखील आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. स्वतःचं वाहन असेल तर पार्किंगची सुविधा कोणत्या कोणत्या, जवळपास सर्वच भक्त निवासमध्ये पार्किंग हे मोठं आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचं वाहन घेऊन किंवा बसेसने सुद्धा आपण या ठिकाणी गाणगापूरला येऊ शकतात.